नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर प्रत्यक्ष प्रमाणाचा आज आपण हा चौथा व्हिडिओ बनवत आहोत। तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये इंद्रिय विवेचन हे बघायचे आहे। तर आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये असा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळू शकतो की इंद्रिय विवेचन स्पष्ट करा। तर चला आपण बघूया नेमकं आजचं काय आहे इंद्रिय विवेचन। तर निरुक्ती सांगितली इंद्रियाची काय आहे, इन इति विषयानां नामतान इनः विषयान प्रतिद्रव्यंतिति इंद्रियम। याचा अर्थ काय झाला, इन शब्दाला घन प्रत्यय लागून इंद्रिय शब्द बनला आहे। निरुक्ती म्हणजे इथं सांगितलंय की इंद्रिय शब्द कसा बनलाय, इंद्रिय शब्द कसा बनला आहे की इन या शब्दाला घन हा प्रत्यय लागून, इन या शब्दाला घन प्रत्यय लागून इंद्रिय शब्द बनला आहे। आता त्या शब्दाचा अर्थ काय, शब्दाचा अर्थ काय ते बघूया। इंद्र प्राणतस्य लिंगम इंद्रियम। चक्रपाणींनी हा श्लोक दिलेला आहे। याचा अर्थ बघूया नेमकं काय म्हटलं आहे श्लोकचा। प्राणाच्या लिंगाला इंद्र म्हटले आहे। इंद्रिय शब्दाचा अर्थ प्राण असा होतो, म्हणजे इंद्रिय शब्दाचा अर्थ प्राण असा होतो आणि प्राणाच्या लिंगाला इंद्र असं म्हटले आहे। त्यानंतर परिभाषा काय म्हटली, जी परिभाषा बघूया। परिभाषा काय म्हटलंय की शरीर संयुक्त ज्ञानकरण अति इंद्रियम। तर्क भाषांनी हा श्लोक दिलेला आहे, रेफरन्स तर्क भाषेचा रेफरन्स आहे। तर हा नेमका बघूया ह्याचा अर्थ काय झाला की इंद्रियाशी संयुक्त होऊन ज्ञान करून देणाऱ्या साधनाला अति इंद्रियाला इंद्रिय म्हणतात। म्हणजे शरीराशी संयुक्त होऊन शरीराशी संयुक्त होऊन ज्ञान करून देणाऱ्या साधनाला अति इंद्रियाला इंद्रिय म्हणतात असं म्हटलंय ते। आता लक्षण बघूया नेमकं लक्षण काय सांगितलंय। इंद्रियस्य प्रत्येक आत्मनो लिंगम अनुमान आत्मकतेन दृष्टम मम चतुर्मम श्रोत्रमित्ते एवं अभिमतम। आता ह्याचा लक्षण सांगूया, अर्थ बघूया नेमकं काय म्हटलंय, याचा अर्थ काय म्हटलंय। इंद्र आत्म्याला म्हणतात, आता काय म्हटले तर इंद्र आत्म्याला म्हणतात असं म्हटलंय। इंद्र आत्म्याला म्हणतात व त्याचे जे चिन्ह म्हणजे लिंग आहे त्याला इंद्रिय म्हणतात। म्हणजे काय म्हटले, इंद्र आत्म्याला म्हणतात असं म्हटलंय आणि त्याचे जे चिन्ह आहे म्हणजे लिंग आहे त्याला इंद्रिय म्हणतात असं म्हटलंय। उदाहरण, रूपाला ग्रहण करणाऱ्या इंद्रियाला चक्षु म्हणतात, म्हणजे रूपाला ग्रहण करणाऱ्या इंद्रियाला चक्षु म्हटलं, उदाहरण दिलंय। आता याचं काय सांगितलं, इंद्रियाची उत्पत्ती सांगितली। आता इंद्रियाची उत्पत्ती विविध आचार्यानुसार सांगितली। आता पहिले कोणते आचार्य आले तिथं की चरक आलेत, इंद्रियाची उत्पत्ती कशी होती ते सांगितले। सर्वप्रथम अव्यक्त तत्व उत्पन्न झाले, पुन्हा त्यापासून बुद्धितत्वापासून अहंकार उत्पन्न होतो ते असं म्हटलंय। त्यानंतर अहंकारापासून त्रिविध पंचतन मात्रा उत्पन्न होतो असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलंय, पंचतन मात्रापासून पंचमहाभूत उत्पन्न होतात असं म्हटलंय। पंचमहाभूतापासून एकादश इंद्रिय उत्पन्न होतात असं म्हटलंय। म्हणजे कसं म्हटलंय यांनी आचार्य चरक यांनी कसं म्हटलंय की अव्यक्त तत्व उत्पन्न झाले, म्हणजे अव्यक्त तत्व उत्पन्न झाले, त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले, त्यानंतर त्या बुद्धितत्वापासून अहंकार उत्पन्न झाला, त्यानंतर अहंकारापासून त्रिविध पंचतन मात्रा उत्पन्न झाले, त्यानंतर पंचतन मात्रापासून पंचमहाभूत उत्पन्न झाले आणि या पंचमहाभूतापासून एकादशी इंद्रिय उत्पन्न झाले। आता दुसरे कोण, सांख्य मतानुसार काय आलंय की सांख्य मतानुसार काय म्हटलंय की सांख्यांनी 25 तत्व विवरणात इंद्रियाची उत्पत्ती सांगितली। सांख्यांनी काय 25 तत्वात विवरणात इंद्रियाची उत्पत्ती सांगितली। अहंकाराच्या 3 प्रकारापैकी साह्याने झाले आहे असे सांगितले आहे। म्हणजे कसं सांगितले, प्रकृती आणि पुरुष यांचं मिळून काय यांच्यापासून महत तयार झाला आणि महतपासून पुढे अहंकार तयार झाला आणि अहंकारपासून पुन्हा सात्विक राजसिक तामसिक आणि ह्या सात्विक राजसिक तामसिक पासून पूर्ण मग पंचमहाभूत पंचतन मात्रा आणि एकादश इंद्रिय वगैरे ह्याची झाली उत्पत्ती वगैरे झाली सांगितली ह्याच्यापासून। आता पुढे कोण आलेत, वैशेषिक मतानुसार काय सांगितले। आता वैशेषिक कसे ते परमाणुवादी आहेत, वैशेषिक कसे ते परमाणुवादी, त्यामुळे त्या महाभूताच्या परमाणूपासून ते इंद्रिय बनलेलं आहे। आता ते काय म्हटले की त्या महाभूतापासून ते इंद्रिय बनलेलं आहे। म्हणजे कसं म्हटलंय की घ्राण इंद्रियात कसं असतं, पृथ्वी महाभूत असतो ना, तर पृथ्वी महाभूताच्या परमाणूपासून घ्राण इंद्रिय तयार झालेले असं म्हटलेलं आहे मी। त्यानंतर आता पाहिजे आपल्या इंद्रियाचे 5 भौतिकत्व। लोक काय दिलं, इंद्रियाचे भौतिकत्वचं नेमका आता ह्याचा अर्थ बघू काय म्हटलंय की सर्व वस्तू पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेल्या आहेत असं म्हटलं की सर्व वस्तू पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेल्या आहेत। त्यात काय म्हटलंय, एक अधिक युक्तानी खादीनाम इंद्रियानी तू चरक शरीस्थानचा हा श्लोक आहे।
की काय म्हटलं, आचार्य चरकांनी इंद्रियाचे वर्णन करताना पंच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूतापासून बनलेले आहेत असं सांगितलं आहे की पंचचे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यापासूनच त्यांची उत्पत्ती पंचमहाभूतापासूनच झालेली आहे असं म्हटलेलं आहे. काय म्हटले, त्यांच्यात प्रत्येक इंद्रियात एक एक महाभूताचे आधिक्य आहे असं म्हटले की जे 5 पंच ज्ञानेंद्रिय आहेत आपले त्यांच्यामध्ये पंचमहाभूताचे त्यापैकी कोणत्याही एका इंद्रियात एक महाभूताचं आधिक्य असणार आहे. जसं की उदाहरण काय सांगितलंय, श्रोत्र इंद्रियात आकाश महाभूताचं आधिक्य असतं असं म्हटलंय. जसं चक्षु इंद्रियात कशाचं असणार आहे, चक्षु इंद्रियात कशाचं कोणत्या महाभूताचं आधिक्य असेल, तेज महाभूताचं आधिक्य असेल. आता तेच आपल्या खाली काय दिलंय की इथं दिलं पंचमहाभूत दिलेत, इकडे पंच ज्ञानेंद्रिय दिलेत आणि पंच कर्मेंद्रिय दिलेत. आता पंचमहाभूत कोणते पहिले बघूया, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. पंच ज्ञानेंद्रिय बघूया कोणते की श्रोत्र इंद्रिय, त्वक इंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय. त्यानंतर पंच कर्मेंद्रिय बघूया की वाक, पाणी, पाद, वायू, उपस्थ. आता ह्यात काय सांगितलंय, जे आकाश महाभूत असतो त्याचं आधिक्य कोणात असतं, जे श्रोत्र इंद्रिय असतं आणि वाक कर्मेंद्रियामध्ये असतं. तसं वायू महाभूताचं कोणात आधिक्य असतं, त्वक इंद्रियामध्ये असतं आणि पाणी कर्मेंद्रियामध्ये असतं. तसं तेज महाभूताचं कशात आधिक्य असतं, चक्षु इंद्रियामध्ये असतं आणि पाद कर्मेंद्रियामध्ये असतं. तसं जल महाभूताचं रसन इंद्रियामध्ये आधिक्य असतं. तसंच वायू कर्मेंद्रियामध्ये आधिक्य असतं. त्यानंतर काय म्हटलंय की पृथ्वी महाभूतात कशात आधिक्य असतं, घ्राण इंद्रियात आधिक्य असतं आणि उपस्थ कर्मेंद्रियामध्ये आधिक्य असतं असं सांगितलेलं आहे. आता पुढं काय सांगितलंय की इंद्रियाचे भेद सांगितलेत. पुढे इंद्रियाचे भेद सांगितलेले आहेत. काय सांगितलेत की इंद्रियाचे भेद किंवा प्रकार. 11 इंद्रिय असतात. 11 म्हणजे 11 इंद्रिय सांगितले. त्यात कोण असे पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, पंच कर्मेंद्रिय सांगितले आणि उभयात्मक मन सांगितले. पंच ज्ञानेंद्रिय सांगितलेत, पंच कर्मेंद्रिय सांगितलेत आणि उभयात्मक मन सांगितले. त्यानंतर आता ज्ञानेंद्रिय बघूयात. ज्ञानेंद्रियाला काय म्हटलंय खाली, ज्ञानेंद्रियात काय दिले, यालाच बुद्धी इंद्रिय म्हणतात, यालाच बुद्धी इंद्रिय म्हटलंय. ह्याची संख्या किती सांगितली, 5 सांगितली. श्रोत्र, त्वक, चक्षु, जिवा, घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय सांगितले. आता एक एक इंद्रिय आपल्याला पाहिजे आहे. आता पाहिला श्रोत्र इंद्रिय. श्रोत्र म्हणजे आपला कान. श्रोत्र म्हणजे कान. शब्द ज्ञान प्राप्तीच्या साधनाला श्रोत्र इंद्रिय म्हणतात असं म्हटलं त्याला. शब्दाचे जे ज्ञान प्राप्तीच्या साधनाला श्रोत्र इंद्रिय म्हणतात. श्रोत्र इंद्रियाद्वारे शब्दगुणांचे ग्रहण होते. जे श्रोत्र इंद्रियाद्वारे शब्दगुणांचे ग्रहण होते असं म्हटलंय. त्यानंतर आकाश महाभूताच्या आधिक्याने उत्पत्ती सांगितली. याच्यामध्ये आकाश महाभूताच्या आधिक्याने उत्पत्ती सांगितली. काय म्हटलं पुढं की श्रु या धातूपासून श्रोत्र शब्द बनलेला आहे. श्रु या धातूपासून श्रोत्र शब्द बनलेला असं एक सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय, फुफ्फुस, हृदय, ध्वनीचे ज्ञान हे स्टेथोस्कोपद्वारा होते आपल्याला. की आपले जे फुफ्फुसाचे किंवा हृदय यांचे जे ध्वनीचे ज्ञान होते स्टेथोस्कोपद्वारे होते. म्हणजे श्रोत्र इंद्रियाद्वारेच आपल्याला हे ज्ञान होते असं सांगण्यात आलं. आता दुसरा इंद्रिय पाहिजे आपल्याला त्वक इंद्रिय म्हणजे स्पर्शन इंद्रिय पाहिजे. आता त्याचं काय सांगितलंय, स्पर्शाची उपलब्धी करून देणारे साधन ते त्वक इंद्रिय होय. म्हणजे आपल्या जे स्पर्शाची उपलब्धी करून देणारे साधन म्हटले ते त्वक इंद्रिय म्हटले. जे आपल्याला हाताला हात लावला आपला जे स्पर्श होतो किंवा बर्फाला हात लावला आपल्याला ते थंडीची जाणीव होती, जे बर्फातल्या थंडीची जाणीव होती ती त्वक इंद्रियाद्वारे होती, आपल्याला स्पर्शाची जाणीव होती. आता पुढे काय म्हणले, संपूर्ण शरीरव्यापी आपल्या शरीराचे पूर्ण शरीरव्यापी सांगितलं. त्यानंतर काय म्हटले, ह्यात वायू महाभूताचे आधिक्य म्हटले की आणि वायू महाभूतापासूनच ह्याची उत्पत्ती होती स्पर्शन इंद्रियाची. आता पुढचा इंद्रिय पाहिजे आपल्याला चक्षु इंद्रिय. चक्षु इंद्रियामध्ये काय म्हटले की रूपाचे ज्ञान करून देते. चक्षु इंद्रिय रूपाचे ज्ञान करून देते. त्यानं काय म्हणते, रूप गुणाचे ग्रहण होते. ह्याच्यामुळेच रूप गुणाचे ग्रहण होते म्हटले. आणि तेज महाभूताचे आधिक्य म्हटले. ह्याच्यात चक्षु इंद्रियामध्ये काय म्हटले, रूपाचे ज्ञान करून देते, रूप गुणांचे ग्रहण होते. त्यानंतर काय म्हटले, तेज महाभूताचे आधिक्य म्हटले. त्यानंतर काय म्हटले, जिवा दिले आपल्याला, जिवा इंद्रिय दिलाय चौथा इंद्रिय, त्यालाच रसन इंद्रिय म्हटले. रसन इंद्रियाद्वारे रसगुणांचे ग्रहण होते. त्यात मधुरादी षड्रसांचे ज्ञान रसन इंद्रियाद्वारे होते. की आपले जे षड्रसांचे ज्ञान हे जिवेद्वारेच होते, रसन इंद्रियाद्वारे होते. त्यानंतर काय म्हटले, आप महाभूताचे आधिक्य सांगितले. त्यानंतर काय म्हटले, 5वा आपला इंद्रिय दिला घ्राण इंद्रिय. घ्राण इंद्रियामध्ये काय सांगितलं की घ्राण इंद्रियाद्वारे गंध या गुणांचे ग्रहण होते. गंध या गुणाचे ग्रहण होते असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटले, याचे अधिष्ठान नाकाच्या अग्रभागी असते असं म्हटलं. याचे अधिष्ठान कुठं असतं, नाकाच्या अग्रभागी असतं म्हटलं. की सुगंध व दुर्गंध याची ज्ञानप्राप्ती होते. हे घ्राण इंद्रियाद्वारे आपल्या सुगंध आणि दुर्गंध याची ज्ञानप्राप्ती होते. पृथ्वी महाभूताचे आधिक्य म्हटले. आणि ह्याच्या विशेष गुण काय म्हटले की गंध हा विशेष गुण म्हटले आणि पृथ्वी महाभूत व घ्राण यांच्या दोघांचा मिळून हा विशेष गुण गंध असं म्हटलंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण
इंद्रिय विवेचन हा पूर्णपणे बघितला. इंद्रिय विवेचनमध्ये आपण त्याची निरुक्ती बघितली अगोदर. त्यानं निरुक्ती काय पाहिली होती, इन या शब्दाला घन हा प्रत्यय लागून इंद्रिय शब्द बनला होता. त्याचा अर्थ बघितला होता आपण काय. त्यानंतर त्याची परिभाषा पाहिली इंद्रियाची. त्यानंतर इंद्रियाचं लक्षण बघितलं आपण, नेमकं इंद्रियाचं लक्षण काय सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय की इंद्रियाचं, त्यानंतर इंद्रियाची आपण उत्पत्ती पाहिली होती विविध आचार्यांनुसार, की आपण इंद्रियाची उत्पत्ती कशी पाहिली होती, सांख्यांच्या मतानुसार, त्यानंतर चरकांच्या मतानुसार, त्यानंतर काय म्हटलं की वैशिष्टकांच्या मतानुसार, त्यानंतर इंद्रियाचं पांच भौतिकत्व पाहिलं होतं आपण. त्यानंतर पंचमहाभूत पाहिले, पंच ज्ञानेंद्रिय पाहिले, पंच कर्मेंद्रिय पाहिले. आणि पंचमहाभूतांचं कोणत्या ह्या ज्ञानेंद्रियात आणि कर्मेंद्रियामध्ये आधिक्य असतं ते पण पाहिलं आपण. त्यानंतर इंद्रियाचे आपण भेद पाहिले, की इंद्रियाचे भेद व प्रकार 11 इंद्रिय पाहिले. त्यातले कोणते पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन असतं. त्यापैकी आपण डिस्क्रिप्शनमध्ये ब्रीफमध्ये आपण पंच ज्ञानेंद्रिय पाहिले. त्याच्यामध्ये की श्रोत्र इंद्रिय पाहिलं, त्वक इंद्रिय पाहिलं, त्यानंतर आपण चक्षु इंद्रिय पाहिलं, त्यानंतर जिवा पाहिली आणि त्यानंतर घ्राण पाहिलं. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच प्रत्यक्ष प्रमाणाच्या त्या पुढील पदार्थ विज्ञानचे व तसे बाकी सब्जेक्टचे पण व्हिडिओ आपल्या लवकरच चॅनलवर येणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल वगैरे आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल या व्हिडिओमधील, तर आपल्याला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकतात. धन्यवाद.